उन्हाळा सुरू झालाय तर कैरीचं पन्हं बनवायलाच हवं, म्हणून आज आपण बघतोय कैरीचं पन्हं कसं बनवायचं। तर इथे मी 2 कैऱ्या घेतल्यात। आता कुकरमध्ये पाणी टाकून मी या शिजवून घेते। यांना थंड करायचं आहे आणि मग कैरीचा पल्प वेगळा काढून घ्यायचा आहे। यातला अर्धाच पल्प मी यूज करते आणि अर्धा पल्पचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काहीतरी स्पेशल करणार आहोत। आता जेवढा तुम्ही पल्प यूज कराल तेवढंच तुम्हाला गूळ किंवा साखर ॲड करायची आहे। त्यात चवीनुसार मीठ, जिरे पावडर आणि थोडीशी काळी मिरी पावडर ॲड करायची आहे आणि थोडासा कलर टाकला तरी चालेल, मी एकदमच थोडा वापरला आहे। आणि ह्यांची पेस्ट करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता किंवा ॲज इट इजसुद्धा ठेवू शकता। आता ही पेस्ट तुम्ही 2 ते 3 महिने व्यवस्थित स्टोअर करू शकता एका एअरटाईट कंटेनरमध्ये। आता थंडगार पन्हं बनवूया। त्यासाठी मी इथे मीठ, लाल तिखट आणि चाट पावडरला मिक्स केलं आहे आणि ग्लासच्या सुरुवातीला लावून घेतलं आहे। आता 2 स्कूप आपल्याला कैरीचा पल्प ॲड करायचा आहे आणि त्यात थंडगार पाणी ओतायचं आहे। तुम्ही थोडेसे आईस क्यूबसुद्धा ॲड करू शकता। आता यांना व्यवस्थित स्टर करायचं आहे आणि उन्हाळ्यासाठी आपलं थंडगार कैरीचं पन्हं तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।